डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान देवगड हिवरगाव पावसा आयोजित राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान देवगड इथं सुरू आहे. या सप्ताहाचं हे 73वं वर्ष असून या सप्ताहाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी या ठिकाणी सुरू केली होती. तर त्या सप्ताहाची परंपरा आजही मोठ्या भक्तिभावानं इथं सुरू आहे. शुक्रवारी 13 डिसेंबरला सप्ताह सुरू झालाय. या सप्ताहात पहाटे काकडा भजन, त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नेमाचं भजन, सायंकाळी सामुदायिक हरिपाठ, रात्री 7 ते 9 वेळेत हरिकीर्तन आणि नंतर महाप्रसाद अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. आतापर्यंत गणेश महाराज एरंडे, उज्ज्वलाताई वाकळे, शरद महाराज ढवळे, विलास महाराज नेहे, साध्वी दुर्गादेवी महाराज यांची सुश्राव्य हरिकीर्तनं झाली आहेत. तर बुधवारी 18 डिसेंबरला शिवव्याख्याते हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे, गुरुवारी 19 डिसेंबरला हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांची हरिकीर्तनं होणार आहेत. शुक्रवारी 20 डिसेंबरला अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांचं काल्याचं कीर्तन होणार असून त्यानंतर या सप्ताहाचा समारोप होईल. तेव्हा भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान देवगडच्या वतीनं केलं गेलंय. 1952 राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घटस्थापना झाली होती. त्यानंतर तो अखंड हरिनाम सप्ताह पुढे चालू आहे. 20 डिसेंबर 1956 आदरणीय स्वच्छतेचे दूत राष्ट्रसंत गाडगे महाराज हे आपल्यातून निघून गेल्यानंतर या हरिनाम सप्ताहाला राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त होणारा सप्ताहाचं नामकरण करण्यात आलं. देवगडचं महत्त्व संगमनेर तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आहे. या देवगडच्या पावनभूमीमध्ये दसरा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचबरोबर देवगडची पौष पौर्णिमाला छोटी यात्रा भरते, माघ पौर्णिमेला महायात्रा भरते आणि या महायात्रेमध्ये 10 ते 12 लाख भाविक येऊन जातात, देवदर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि या यात्रेनिमित्त अनेक खेळणीची दुकानं, रहाट गाडगे, खाऊची दुकानं येत असतात. त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला छोटी यात्रा भरते. छोट्या यात्रेमध्येही छोटी मोठी दुकानं येतात, भाविक देवदर्शनाला येतात. डिसेंबर महिन्यामध्ये चंपाषष्ठी म्हणजे खंडोबा आणि म्हाळसा यांच्या लग्नाचा कार्यक्रम असतो, तो चंपाषष्ठी. आणि या चंपाषष्ठीच्या निमित्ताने साधारणपणे 15 ते 20 भाविकांचं अन्नदान या ठिकाणी होत असतं आणि त्या अन्नदानासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक लोक अन्नदानाच्या रूपानं, त्याचबरोबर आर्थिक मदतीच्या रूपानं देवस्थान चरणी आपली श्रद्धा ठेवतात. त्याचबरोबर देवगडाची शान वाढवी जणू दुसरी जेजुरी हे गीत देवगडच्या परिसरावर आदरणीय गोकुळ रहाणे यांनी तयार केलं आणि त्या गीतामुळे सुद्धा देवगडची प्रसिद्धी सर्वदूर झालेली आहे. विद्यमान महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थानांना क वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या निधीतून याच वर्षी 9 लाख रुपये देवस्थानासाठी मंजूर झालेले आहेत आणि त्या निधीतून आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचं स्मारक बांधण्याचा मनोदय विश्वस्त मंडळाने केलेला आहे. त्याचबरोबर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ यांच्या सहकार्याने सुद्धा देवस्थानच्या विकासासाठी हातभार लागेल आणि भविष्यामध्ये देवस्थानचा विकास अधिकाधिक होत जाईल. त्यासाठी सर्व विश्वस्त मंडळ
प्रयत्नशील आहे, ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे, आजूबाजूची पंचक्रोशी प्रयत्नशील आहे आणि सध्या होणारा जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी अर्पण केली जाते आणि साधारणपणे दर दिवशी 1,500 ते 2,000 भाविक दर कीर्तन ऐकण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद बनवला जातो आणि हा प्रसाद बनवण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामवासी बंधू भगिनी स्वतःची पंगत स्वतः देतात किंवा वर्गणी रूपाने एकत्रित्या पंगत दिली जाते. आणि काल्याच्या दिवशीसुद्धा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त कीर्तनासाठी येतात, महाप्रसादासाठी येतात. आजूबाजूच्या परिसरातील शाळेमधील विद्यार्थ्यांनासुद्धा कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्यावरसुद्धा सुसंस्कार होण्यासाठी निमंत्रित केलं जातं आणि अशा प्रकारे आपलं कुलदैवत सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि प्रत्येकाचा त्यामुळे श्रद्धेमुळे विकास होत असतो आणि देवस्थान चरणी सर्व भाविक भक्तांप्रती प्रार्थना करतो, मागणं मागतो, दान मागतो की ईश्वरा या सर्व भाविक भक्तांच्या कुटुंबामध्ये रिद्धी द्यावी, सिद्धी द्यावी, यश आणि कीर्ती द्यावी, त्यांना उत्तम असं आरोग्य लाभावं आणि उत्तरोत्तर प्रगती होत जावी. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं श्री प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा देवस्थान या ठिकाणी एक अतिशय उत्साहात या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. नामवंत कीर्तनकार, अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीनं महाप्रसाद, नित्यनेमाचं भजन, काकडा, हरिपाठ असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. याचबरोबर चंपाषष्ठी हा उत्सव देखील एक अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी असलेली विद्युत रोषणाई असेल, साऊंड सिस्टीम असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी केलं जातं. आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षाच्या कालखंडात या ठिकाणी आपण जर विकास पाहिला तर चांगल्या पद्धतीचा विकास भाविकांच्या सहकार्यानं, ग्रामपंचायतच्या सहकार्यानं, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामे, रस्ते असतील, पूल असेल, या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध पाण्याचा प्रकल्प असेल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी भक्त निवासासाठी खोल्या बांधकाम झालेले आहेत. तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकरजी सोनवणे यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी गडावर जाण्यासाठी पत्रा छत या ठिकाणी दिलेलं आहे, कमान दिलेली आहे. तसेच असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. भाविकांच्या सहकार्यानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास विश्वस्त मंडळाच्या सर्व सहकार्यानं या ठिकाणी चालू आहे आणि भविष्यात देखील आपल्याला जो विकास करण्यासाठी या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या माध्यमातून यांच्याकडे पाठपुरावा करून देवस्थानच्या विकासासाठी अनेक भरीव असे कामं करण्यासाठी व भाविकांना सुखसोयी देण्यासाठी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत, ग्रामस्थ तत्पर अशी काम करणार आहेत. आणि भविष्यात देखील आपण सर्वांनी या देवस्थानला सहकार्य करावं. तसेच सर्व भाविकांनी या सप्ताहासाठी सुद्धा सहकार्य करावं असं मी आपणा सर्वांच्या वतीनं आवाहन करतो. संत महात्मे आशा अर्थ साड चिंता याच्या पलीकडे गेलेले असतात आणि पुढे महाराज सांगतात की तोडी येला फासा उपाधीचा जे पद आहे, अनेक पद आहेत, त्याला उपाधी म्हटलं गेलं तर तुकोबाराय सांगतात की आता त्याचा फास तोडलेला आहे, त्याची मला अपेक्षा नाही आहे. आणि मग म्हणजे तुमच्याजवळ काय आहे? तर तुकोबाराने सांगितलं, बाबा तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे, जवळी दाम नाही रुका, एक रुपया आमच्याजवळ नाही आहे, आमच्याजवळ फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि त्या नामाचे चिंतन प्रकट पसारा, याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही आहे म्हटले, फक्त भगवान परमात्म्याचं नाम आहे. मग बघा, तुम्ही आम्ही सर्वजण या भारत भूमीमध्ये जन्माला आलो, त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो, कारण महाराष्ट्राची भूमी ही संतांची खाण आहे, ही शूरवीरांची खाण आहे. अनेक शूरवीर आम्हाला या मातीनं दिले, स्वतःच्या जनशक्तीने बघा, अनेक शूरवीर दिले. मग त्या शूरवीरांचा आम्ही आदर्श काय घेतला आहे? आज बघा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे असतील, आज आम्ही त्यांचा आदर्श काय घेतला? राष्ट्रमाता जिजाऊचा आदर्श आज आमच्या लेखी बाळांनी काय आदर्श घेतला? आदर्श फक्त आम्ही एवढाच घेतला, पाश्चिमात्य देशांची संस्कृती.
ह्याच्या पलीकडे आम्ही काही नाही घेतलं महाराज. ज्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीची आणि खऱ्या हिंदुस्थानच्या संस्कृतीची जाणीव होईल ना, जगातल्या कुठल्याच विधर्मी घराची ताक नाही तुमच्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याची. या सप्ताहासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, उपाध्यक्ष पांडुरंग गडाख, सचिव मोठ्या भाऊ बडे, खजिनदार चंद्रशेखर गडाख, उत्तम जाधव, काशीनाथ पावसे, यादवराव पावसे, सुरेश पावसे, गोरक्षनाथ पावसे, विश्वस्त तसेच सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, सोमनाथ दवंगे, गणेश दवंगे, केशव दवंगे, सचिन सचकर, डॉक्टर विजय पावसे, किरण पावसे हे परिश्रम घेत आहेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.